नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुरीवर चौथी फवारणी कोणती घ्यायची। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तूर आता 50% फुलोरा अवस्थामध्ये आहे आणि 50% तुरीला शेंगा लागलेल्या आहेत, काही वाद्या सुद्धा आहेत। तर तुरीला चौथ्या फवारणीचं नियोजन कसं करायचं यावर कोराजन 15 लिटर पाण्याला 6 ml कोराजनची फवारणी घ्यायची आहे आणि सोबतच 05234 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे। या खतामुळे आपल्या तुरीला जे फुलांचे अवस्था आहे या फुलांचं रूपांतर लवकर शेंगीमध्ये होण्यासाठी 05234 हे खत फार उपयुक्त आहे आणि अळी नियंत्रणासाठी कोराजन हे घ्यायचं आहे। आता आपण या तुरीला 2 पाणी दिलेले आहे। आता या तुरीला पाणी नियोजन हे बंद केलेलं आहे, कारण जास्त जर पाणी दिलंस तर तुरीला आणखी नवीन फुटवे येतात व तुरीचं पीक हे जास्त दिवस लांबते। त्यामुळे आपण पाणी बंद केलेलं आहे। तुम्ही बघू शकता 2 पाणी दिलेले आहे तुरीला आणि 2 फवारण्या झालेल्या आहेत। 3 फवारण्या झालेल्या आहेत। चौथी फवारणी ही आता आपल्याला करायची आहे। तर चौथी फवारणी झाल्यानंतर तुम्हाला तुरीमध्ये खूप फरक दिसणार आहे। जे फुलोरा अवस्थामध्ये सध्या तूर आहे यांचं शेंगीत लवकर रूपांतर 05234 हे खत वापरल्यामुळे होणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।